नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विज्ञान नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन या घटकांतर्गत कृतीपत्रिका 2 सेतू अभ्यासक्रमातील आपण आता माहिती घेऊया. यामध्ये जमिनीचे थर, मृदेतील घटक व कुथित मृदा याविषयी आपल्याला माहिती मिळते. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी काही मूलभूत घटकांची आवश्यकता असते. ते म्हणजे हवा, पाणी आणि जमीन. या घटकांना जे मूलभूत घटक आहे, जे सजीवांच्या टिकून राहण्यासाठी, पृथ्वीवर टिकून राहण्यासाठी आवश्यक आहेत, त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. यामध्ये जमीन म्हणजे शिलावरण, पाणी म्हणजेच जलावरण आणि हवा म्हणजेच वातावरण असे काही त्याचे अनुक्रमे आपण त्याला नावं दिलेली आहेत. त्याच्या आवरणाला, पृथ्वीवरील आवरणाला आपण ही नावं दिलेली आहेत. तर जमीन म्हणजे जमिनीचे थर. आता जमिनीमध्ये जमिनीचे थर, हा भाग आता आपण माहीत करून घेऊ. जमीन बनण्याची किंवा माती बनण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप जास्तीत जास्त वर्ष चालते. आता जमिनीमध्ये आपल्याला माहिती आहे की दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात आपल्याला जमीन दिसते. सर्वच भूचर जे प्राणी आहेत, मानव त्यामध्ये आहेच आणि इतर काही भूचर प्राणी, या सर्वांना हे जमिनीवर राहतात आणि त्यामुळे जमिनीचा वापर आपण शेतीसाठी किंवा घरं बांधण्यासाठी, रस्ते बनवण्यासाठी अशा वेगवेगळ्या कामासाठी आपण जमिनीचा वापर करतो. त्याशिवाय जमिनीतून मिळणारी खनिजं असतील, खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल, याचाही अत्यंत महत्त्वाचा उपयोग मानवासाठी होत असतो. म्हणजे जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे, हे आपल्याला यावरून समजते. जमीन आणि मृदा यामध्ये फरक आहे. आता खाली ही जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला जमिनीच्या खाली आपल्याला थर दिसत आहेत. आता इथे आपण पाहू शकतो, यामध्ये जमिनीचा सर्वात वरचा जो थर आहे त्याला कुथित मृदा असे म्हटलेले आहे. कारण इथे कुजणारे पदार्थ, ज्याला आपण पालापाचोळा असतील किंवा प्राण्यांचे अवशेष असतील, असे कुजणारे पदार्थ यामध्ये कुजल्यानंतर जो सुपीक असा भाग तयार होतो जमिनीच्या वरच्या भागामध्ये, त्याला कुथित मृदा असे म्हणतात. त्याखाली जो थर दिलेला आहे तो मृदा असं म्हटलेला आहे. त्यानंतर खाली त्याचा थर आहे तो अपरिपक्व मृदा आहे. त्यानंतरचा थर आहे मातीचा थर व लहान खडक ज्यामध्ये दिसत आहेत, आणि अगदी शेवटी आपल्याला मूळ खडक हा थर दिसतोय. अशा प्रकारे जमिनीचे थर आपल्याला आपण समजून घेऊ शकतो. आता परिपक्व मृदा म्हणजेच सगळ्यात वरचा जो थर आहे, ज्यामध्ये कुथित मृदा हा थर आपल्याला दिसतोय, त्याला परिपक्व मृदा असे आपण म्हणू शकतो. तर यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष जे कुजतात आणि त्या कुजल्यामुळे हा जो भाग आहे परिपक्व मृदा, हा जो मातीचा जो थर आहे, जमिनीचा जो थर आहे, तो तयार होतो. हा परिपक्व मृदेचा जो थर आहे तो 2.5 सेंटीमीटरचा एक थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. म्हणजेच ही जी प्रक्रिया आहे ती जास्तीत जास्त कालावधीसाठी चालणारी प्रक्रिया आहे. अतिशय मंद गतीने चालणारी मृदा निर्मितीची ही प्रक्रिया आहे. ज्यावेळी पूर येतात, वादळे येतात किंवा मानवी हस्तक्षेप म्हणजेच खाणकामसारखी जी मानवाकडून काही कामं होतात, त्यामुळे हा जो परिपक्व मृदेचा जो थर आहे तो कमी कालावधीमध्ये नष्ट होऊ लागतो. आणि म्हणून मृदा संधारण म्हणजेच जमिनीची धूप थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे आपण हा जो परिपक्व मृदेचा जो थर आहे तो आपण अतिशय उपयुक्त थर जो आहे वनस्पतींसाठी, तो आपण वाचवू शकतो. तर यासाठी काय करावं, तर जमिनीच्या सर्वात वरचा जो थर आहे म्हणजेच परिपक्व मृदेचा जो थर आहे तो आपण
त्याच्यावरचं जे वनस्पतींचं जे आच्छादन आहे ते आपण वाढवलं तर त्याची धूप होणार नाही. त्यामध्ये गवत असतील, झाडे असतील, झुडपे असतील, यांचं जर आपण त्या थरामध्ये वाढ केली जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, तर ह्या परिपक्व मृदेचा जो भाग आहे त्याची धूप होणार नाही किंवा कमी होईल. आता आपण एक अशा प्रकारे कृती करू शकतो ज्यामध्ये आपल्याला जमिनीचे जे थर आहेत त्याची आपल्याला माहिती अधिक चांगल्या प्रकारे कळू शकते. एक प्लास्टिकची बाटली आपण अर्ध्यावर कापली असता आपल्याला एक अशा प्रकारे बाटलीचा जो भाग मिळतो त्यामध्ये आपण काय काय आपल्याला लागेल तर मुठभर माती आपण घेऊ शकतो, थोडे दगड घ्यायची, वाळू घ्यायची, पालापाचोळा घ्यायचा आणि पाणी घ्यायचं. वरचा जो भाग आहे, निमुळता असलेला वरचा जो भाग आहे तो आपण कापल्यानंतर आपल्याला खालचा अर्धा असा भाग समोर दिसतो त्याप्रमाणे आपण बाटलीचा घेतो. त्यानंतर त्यामध्ये हे जे मिश्रण आपण किंवा हे जे साहित्य घेतलेलं आहे, माती, दगड, वाळू, पालापाचोळा, हे साहित्य त्यामध्ये आपण टाकायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यावर पाणी टाकायचं. त्यानंतर हे मिश्रण पाणी टाकल्यानंतर भरपूर ढवळून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्या बाटलीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला बाटलीतील मिश्रण कसं दिसतंय हे आपल्याला बघावं लागेल. त्याचे थर कसे दिसत आहेत, वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत आपण काय काय दिसतंय, जसं आपण आत्ताच या आकृतीमध्ये बघू शकतो की वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत जाताना आपल्याला पहिला जो वरचा थर म्हणजे मिश्रण चांगलं पाणी घातल्यानंतर ढवळल्यानंतर पालापाचोळा वर राहतो, त्यानंतर माती थोडी बारीक जी कण असलेली माती असेल ती राहते, त्याच्याही खाली वाळूचा जो भाग असतो तो जातो आणि अगदी शेवटी बारीक दगड आणि मोठे दगड अशा प्रकारे थर आपल्याला साचत स्थिरावताना दिसतो. म्हणजे मृदा निर्मिती ही जी प्रक्रिया आहे ती ही अशाच प्रकारे होते आणि त्यामुळे सर्वात वरचा जो पालापाचोळ्याचा जो भाग आहे, जो कुजणारा पदार्थ आहे, तो सर्वात वरती राहतो आणि त्यामुळे सर्वात वरचा जो जमिनीचा जो थर आहे तो अतिशय चांगला असतो, ज्याच्या कुजण्यामुळे आवश्यक अन्न घटक वनस्पतींना मिळतात. तर कुथित मृदा हे जे आत्ताच आपण बघितलं ते म्हणजे काय आहे, तर मृत वनस्पती, त्यानंतर मृत प्राणी, त्या प्राणी आणि वनस्पती जे मृत पावतात जमिनीवर त्यांचं सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होतं, म्हणजे त्याची कुजण्याची प्रक्रिया होते, कुजतात आणि त्या मृदेवर थर तयार होतो आणि या अतिशय पोषक वनस्पतींना पोषक अशा थरालाच कुथित मृदा असे म्हणतात. आता यावरून आपल्याला कळतं की कुथित मृदा जी आहे ती जमिनीतील पोषक घटक वनस्पतींना पुरवण्याचं काम करतं आणि या मृदेत हवा खेळती ठेवणे, पाणी धरून ठेवणे या कामासाठी ही मृदा महत्त्वाची आहे. आणि अशामुळे ह्या कुथित मृदा ह्या थरामुळे मृदेची जी किंवा जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. तर वरच्या थरामध्ये कुथित मृदेचे प्रमाण जर 33 ते 50% असेल तर ती मृदा सुपीक आहे असं आपण म्हणू शकतो. तर या सर्वांमधून आपण बघू शकतो सराव करण्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. विधाने दुरुस्त करून लिहा. मृदेचा 25 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागतात. आता आपण इथे बघितलंय की 25 सेंटीमीटर असं इथे म्हटलेलं आहे, परंतु आपण या घटकामध्ये अभ्यास करताना 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी आपल्याला काही कालावधी दाखवला आहे, तो आपण दुरुस्त करून ते लिहू शकतो. जमीन आणि मृदा ही एकच असते असं विधान केलं आहे, परंतु आत्ताच आपण बघितलं की यामध्ये फरक आहे. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल, हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे. सूक्ष्मजीवांमुळे जमिनीमधील जे काही मृत सजीवांचे जे अवशेष असतात ते कुजतात आणि त्यामुळे त्याचे कुजल्यानंतर त्याच्यापासून कुथित मृदा हा सुपीक थर तयार होतो आणि त्यामुळे तो वनस्पतींना तो पोषक असतो. तर हे जर झालं नाही तर काय होईल हे आपल्याला लिहावं लागेल. मृदा अल्पावधीत नष्ट होऊ नये म्हणून उपाय सुचवा. मृदा नष्ट होऊ नये याचा अर्थ काय, तर जी सुपीक मृदा आहे ती नष्ट होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे
यासाठी आपल्याला उपाय सांगावे लागते. वृक्षारोपण वृक्षसंगोपन करण्यासाठी तुम्ही व तुमचे मित्र काय कराल, असा पुढचा प्रश्न विचारलेला आहे. तर यासाठी तुम्ही तुमच्या कल्पना, तुमच्या मनाने तुम्ही हा प्रश्न लिहायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पकतेला इथे वाव दिलेला आहे. त्यानंतर अधिक अभ्यासासाठी काही लिंक्स खाली दिलेले आहे, ज्यामध्ये आपण व्हिडिओज कंटेंट आपण पाहू शकतो आणि आपला अधिक अभ्यास आपण या घटकाचा करू शकतो.